पुढच्या बातमीकडे वाघीण आणि तिच्या 5 बछड्यांना समोरून आणि दोन्ही बाजूने घेरल्याचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आणि नागपूरच्या उमरेड करहांडला अभयारण्यातला हा धक्कादायक प्रकार गोठणगाव गेटजवळ F2 वाघीण आणि तिचे 5 बछडे रस्त्याने जात होते तेव्हा समोरून आणि दोन्ही बाजूंनी पर्यटकांच्या जिप्सी गाड्यांनी त्यांना घेरलं। वाघापासून साधारण 30 मीटर अंतरावर गाडी असणं अपेक्षित आहे, मात्र नियमांचं उल्लंघन केल्याने 4 जिप्सी मालक आणि 4 गाईड्सना 7 दिवसासाठी आता निलंबित करण्यात आलंय। पाणी म्हणजे जीवन आहे, मात्र हेच पाणी तुमच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतं। कारण राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये पाणी विषारी असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय। भूजलात विषारी पदार्थ मिसळलेले असल्याचं धक्कादायक वास्तव केंद्र सरकारच्या एका अहवालातून उजेडात आलंय। पाहूया। पिण्याच्या पाण्यातील नायट्रेटची मर्यादा 45 मिलीग्रॅम प्रति लिटर निश्चित केली आहे। राज्यातल्या पाण्यात हे प्रमाण अधिक आढळलंय। केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024 मध्ये हा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय। राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यांमधील पाणी विषारी आहे पाहूयात। वर्धा, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड आणि जळगाव। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना सावध करणारा हा अहवाल आहे। नायट्रेट युक्त पाण्यामुळे कोणते आजार होऊ शकतात ते देखील पाहूयात। पोटाचा कॅन्सर, लहान मुलांमध्ये ब्लू बेबी सिंड्रोम, जन्मदोष, जन्मजात व्यंग हे आजार होऊ शकतात। गेल्या जवळपास 20 ते 25 वर्षांमध्ये आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचा वापर वाढला। ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे की ज्याचं मेजरमेंट काही होत नाही। भाजीपाला असो किंवा ऊस आणि द्राक्ष, डाळिंब यासारखे पिकं असो। आणि दुसरं आहे ते सांडपाणी व्यवस्थापन जे आहे ते जे योग्य पद्धतीने होत नाही, त्यामुळेही भूजलामध्ये सांडपाण्याचं आढळून येतं, सांडपाणी मिसळल्याचं। हे 2 मोठे धोके आहेत की ज्याच्यामुळं नायट्रेटचं प्रमाण त्यामुळे देशातल्या तब्बल 38 कोटी लोकांचं आरोग्य धोक्यात आहे। त्यामुळे पिण्याचं शुद्ध आणि स्वच्छ पाणी नागरिकांना पुरवण्यासाठी सरकारनंही काही उपाय योजायला हवेत। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। आणि पाण्यासंदर्भातलीच पुढची महत्त्वाची बातमी ते थेट मराठवाड्यातनं। मराठवाड्यासंदर्भात ही धक्कादायक बातमी समोर येते। दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याचं पाणी आणखी कमी होण्याची आता भीती आहे।
कारण जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागातनं 7% पाणी कमी देण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। गोदावरी अभ्यास गट समितीनं महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडे अशी धक्कादायक शिफारस केल्याची माहिती आहे। मराठवाड्याला आधीच समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार पाणी मिळत नाही, त्यात आणखी पाणी कपात करण्याची शिफारस केल्यानं जनआंदोलन उभं राहण्याची आता शक्यता आहे। आम्हाला आमच्या हक्काचं पाणी कुणी ना थांबवू शकत ना कुणाची ती हिंमत आहे। सुप्रीम कोर्टाने त्यात दिलेले आदेश आहे, आदेशाचं पालन करणं हे सर्वांना बंधनकारक आहे। म्हणून आमचं पाण्याच्या बद्दल जो अनेकाला तळमळ जळफळाट होतो ना, त्यांना ते त्यांचं कधी हेतू साध्य होणार नाही। मराठवाड्याचं हक्काचं पाणी हे आम्ही घेणारच। आता बातमी आहे राजकीय वर्तुळातनं कोकणातील निकालावरून मातोश्रीवर चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। नाराज राजन साळवींनी आपल्या पराभवाचं सगळं खापर विनायक राऊतांवर फोडलंय। यावेळी साळवींनी उद्धव ठाकरेंकडे तक्रारींचा पाढाच वाचला। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी राजन साळवींनाच सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र या बैठकीला विनायक राऊत गैरहजर होते। राजन साळवींवरून मातोश्रीवर खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। राजन साळवी हे भाजपत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या। राजन साळवी हे नाराज असल्याचं समजलं आणि त्यानंतर आज त्यांनी थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। दरम्यान मातोश्रीवर झालेल्या बैठकीतली इनसाइड स्टोरी काय सांगते बघा। राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली आहे। साळवींनी विनायक राऊतांवर पराभवाचं सगळं खापर फोडलं। मात्र उद्धव ठाकरेंनी राजन साळवींनाच खडे बोल सुनावले। राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाही का, ठाकरेंचा उलट सवाल। साळवींनी राऊतांना 21,000चं लीड दिल्याचं सांगितलं। त्यावर ठाकरेंनी संतापून मग आता काय करू असा सवाल उपस्थित केला। राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला काढू असा सवाल केला। त्यावर राजन साळवींनी तो आपला निर्णय असं उत्तर दिलं। साळवींकडून राऊतांचे सामंत बंधूंसोबत व्यावहारिक संबंध असल्याचे आरोप करण्यात आले। त्यावर तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात असं उद्धव ठाकरे म्हणाले। यानंतर राजन साळवींनी आता काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। 2024चा झालेला पराभवाबाबतीमध्ये ज्या भावना होत्या त्या भावना मला स्वतःला समजल्या, लोकांनी मला सांगितल्या आणि त्या पराभवाला कारणीभूत ज्या घटनाक्रम आहेत त्याबद्दल नक्कीच मी नाराज होतो, नाराज आहे आणि त्या नाराज झालेल्या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या। बातमी जालन्यात राजकीय भूकंप होणार असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल करतायत। जालन्यामध्ये अस्तींचे साप खूप आहेत असं म्हणत गोरंट्याल यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे। 5 वर्ष वाट बघणार नसल्याचं सांगत गोरंट्याल यांनी आता पक्षांतराचे संकेत दिले, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। आस्तीन के साथ बहुत है बोला क्या काले साहब? तुम ब्लाइंडली यहाँ आएंगे तो मैं तुमको बता रहा हूँ कि मेरा अनुभव तुमको शेयर करना चाहता हूँ, क्योंकि मेरे साथ हुआ 2029 में तुम्हारे साथ ना हो। तो क्या फर्क गिर रहा है? मैं 5 साल वेट नहीं करने वाला हूँ राजा। मैं तुमको आज बोल रहा हूँ, कैलाश गोरंट्याल ने एक बार बोल दिया। मैं 5 साल वेट नहीं करता कभी, लेकिन तुम सावधान रहो। विधानसभा निवडणुकीमध्ये घोळ झाल्याची शंका काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना आहे। विदर्भात देखील 8 मतदारसंघातील निवडणुकीला काँग्रेसनं आव्हान दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघासह 8 मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेवर काँग्रेसनं आक्षेप नोंदवलाय। या 8ही जागांवरील पराभूत उमेदवारांनी नागपूर खंडपीठात एकत्रित याचिका दाखल केली आहे। ईव्हीएमशी छेडछाड आणि मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांकडून करण्यात आला आहे। गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। मुंबई MMR मध्ये ही घरं बांधली जातील असंही शिंदे म्हणाले। गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधण्याचं शिंदेंनी म्हटलंय। आतापर्यंत फक्त गिरणी कामगारांच्या बद्दल घोषणा होत होत्या, चर्चा होत होत्या, परंतु आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या देखील 2-2.5 वर्षामध्ये जवळपास 10-12 हजार गिरणी कामगारांना घरं दिली। या पुढच्या काळामध्ये गिरणी कामगारांना मुंबई MMR मध्ये 1 लाख घरं
कशी निर्माण करता येतील त्याच्यावर काल एक आम्ही धोरण तयार केलं आहे आणि नक्की त्याच्यामधून लोकांना. आणि आता भारतातही सोशल मीडियावर बंदी घालण्यात येणार आहे. बसला ना तुम्हालाही धक्का? हो, 18 वर्षाखालील मुलामुलींना सोशल मीडियावर कोणतंही अकाउंट ओपन करायचं असल्यास पालकांची परवानगी बंधनकारक असेल आणि त्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार आहे. नेमका कसा असणार हा कायदा आणि नियम मोडणाऱ्याला कोणती कठोर शिक्षा होणार पाहूयात. सोशल मीडिया वापरावर निर्बंध येणार? अल्पवयीनांना लागणार पालकांची परवानगी. केंद्र सरकार कायदा करण्याच्या तयारीत. सोशल मीडियाच्या वापरात भारतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आघाडीवर आहेत आणि म्हणूनच आता लहान मुलांना मोबाईल मधून मैदानात नेण्यासाठी केंद्र सरकारनं एक मोठं पाऊल उचलण्याची तयारी दाखवली. केंद्र सरकार नेमका कोणता निर्णय घेणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. इंस्टाग्राम, फेसबुक वापरण्यासाठी आई वडिलांची परवानगी आवश्यक. 18 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी अनिवार्य. ई कॉमर्स, सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार कायदा करण्याच्या तयारीत. आई वडिलांनी खरंच परवानगी दिली का याची खात्री सोशल मीडिया कंपनीला करावी लागेल. नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित कंपनीवर 250 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद. केंद्र सरकार हा मोठा निर्णय घेऊन भविष्यातील पिढीला एका मोठ्या महाजालातून सोडवते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हा निर्णय अल्पवयीनांसाठी किती महत्वाचा ठरतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. लहान मुलांसाठी जर मेटा किंवा गुगल किंवा कुठल्याही सोशल मीडियाला अकाउंट बनवायचं असेल तर तुमचं पालकांचं परमिशन घेणं गरजेचं आहे. पालकांचा कन्सेंट घेणं गरजेचं आहे. नंतर हा जो डेटा आहे जो मुलांचा ठेवलेला असतो, जेव्हा हे मुलं वापरत नाहीत तेव्हा त्याला डिलीट करून टाकणं गरजेचं आहे. आणि असं तुम्ही नाही केलात, जर कंपन्यांनी असं नाही केलं तर त्यांना 250 कोटी पर्यंतचा दंड होऊ शकतो. लहान मुलांच्या कोवळ्या मनावर परिणाम होतात आणि त्यामधून होणाऱ्या आत्महत्या, त्यामधून होणारे गुन्हे, त्यामधून निर्माण होणारे गैरसमज आणि अभ्यासावर आणि कोवळ्या मेंदूंवर होणारा परिणाम हे सर्व ध्यानात घेतात केंद्र सरकारच्या या निर्णयाचे मनपूर्वक स्वागत. अल्पवयीन मुलांचा सोशल मीडियातला वावर हा जगभरात डोकेदुखीचा मुद्दा ठरला. यालाच आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलियानं कडक कायदा केलाय. त्याच धर्तीवर भारतही कायदा करण्याच्या तयारीत आहे. आपल्या देशात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अनेक कायदे केले जातात, मात्र गरज आहे या कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीची. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. अयोध्येनंतर आता प्रभू श्रीरामाचं मंदिर थेट ऑस्ट्रेलियामध्ये उभारण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये उभारण्यात येणारं हे राम मंदिर आत्तापर्यंतचं सर्वात मोठं राम मंदिर असेल. तब्बल 150 एकर परिसरात साधारणतः 751 फूट उंचीचं मंदिर उभारण्यात येईल. या वर्षातल्या ऑक्टोबर महिन्यात मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपूजन पार पडणार आहे. ये मंदिर जो है हमारा पर्थ शहर में बन रहा है ऑस्ट्रेलिया के. ये पश्चिम ऑस्ट्रेलिया में स्थित है. तो वैसे तो सभी जगह मंदिर है, मगर इसकी विशेषता ये है कि इसकी ऊंचाई 721 फुट है और ये 150 एकड़ ज़मीन में बन रहा है. इसमें हमारा जो साथ इसका प्लान ये है कि हम उसमें सनातन हिंदू यूनिवर्सिटी बनाएं, योगा और मेडिटेशन सेंटर भी बनाएं उसमें. और ये पूरा जो है नेट जीरो कॉन्सेप्ट पे चलेगा. पूरा सोलर एनर्जी से पावर दी जाएगी. इसमें बायो स्वेज ट्रीटमेंट प्लांट भी होगा. तो स्वेज ट्रीटमेंट है वो हम अपने आप ही करेंगे. वहाँ पर कोई स्वेज लाइन नहीं है. तो ये यूनिक कॉन्सेप्ट. पुढची बातमी भिवंडीतनं. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींच्या भिवंडीतील कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय. अंगारा घेण्यासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली. सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी झालेली नाही. गोंधळ झाल्याचं पाहताच धीरेंद्र शास्त्रींनी स्टेजवरून काढता पाय घेतला.
भिवंडीतनं जाऊयात कोल्हापुरात रोटी दिली नाही म्हणून एका हॉटेलमध्ये तुफान राडा घालण्यात आलाय. कोल्हापुरातला हा राडा सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला. जेवणाच्या ताटाला रोटीच पाहिजे अशी मागणी काही तरुणांनी केली. मात्र रोटी दिली नाही म्हणून मग या तरुणांनी वेटरलाच मारहाण करायला सुरुवात केली. खुर्च्या टेबलाची तोडफोड करण्यात आली. भांडण मिटवण्यासाठी पुढे आलेल्या हॉटेल मालक तरुणीला यात मार बसला. मात्र ती तरुणी मागे काही हटली नाही. तरुणी सुद्धा भिडली. तरुणांना धडा शिकवला. यात तिच्या नाकातून घळाघळा रक्तही वाहिलं. तुम्ही माशांवर ताव मारण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला आता फटका बसणार आहे. कारण कोकणात माशांचे दर दुपटीनं वाढले. एरवी 500 ते 600 रुपये किलोनं मिळणारं पापलेट आता 1200 रुपये किलो दरानं मिळतंय. सुरमई आणि कोळंबीनं भाव खाल्लाय. सुरमई 1200 ते 1300 रुपये किलो तर कोळंबी 500 ते 600 रुपये किलोनं मिळतीये. पर्यटकांच्या विक्रमी संख्येनं कोकणात माशांचे दर दुपटीनं वाढलेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय आता तेजीत आहे. सुरमई आधीचा दर 500 ते 600 रुपये आता थेट 1200 रुपये. पापलेट 600 रुपये आधीचा दर, आत्ताचा दर किलो मागे 1200 रुपये. मोरी मुशी 400 रुपये आधीचा दर, आत्ताचा दर 800 रुपये. कोळंबी 200 ते 300 रुपये आधी, आत्ताचा दर 400 ते 500 रुपये. बांगडा 300 रुपये आधीचा दर, आत्ताचा दर आहे 500 ते 600 रुपये. बातमी आंबा प्रेमींसाठी आहे. देवगडच्या हापूस आंब्याला युनिक कोड मिळणार आहे. देवगड हापूसच्या नावाखाली बोगस हापूस विक्रीला त्यामुळेच आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अस्सल देवगड हापूस आंबा खरेदीदार ग्राहकांची वारंवार फसवणूक होत असते आणि हीच फसवणूक टाळण्यासाठी आणि देवगड हापूसचा दर्जा अबाधित राखण्यासाठी आता प्रत्येक हापूस आंब्याला युनिक कोड देण्यात येणार आहे. हा निर्णय देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं घेतलाय. मागणी जास्ती आहे आणि पुरवठा तेवढा होत नाही. मग पुरवठा व्हायचा, आपण सगळ्यांनी मिळून देवगडसाठी प्रयत्न केला. मग देवगड मिळावा म्हणून आता ग्राहकांकडून त्याची मागणी येणारच आहे साहजिक. ज्याला स्टिकर आहे तोच आंबा द्यावा अशी मागणी येणार. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की जास्त सगळ्या बागायतदारांनी देवगडमधल्या हे स्टिकर घ्यावेत, हे युनिक कोड घ्यावा. वळत पुढच्या बातमीकडे. पुण्यातनं बातमी येते. पुण्यातल्या सैन्य दलाच्या प्रदर्शनात रोबोटिक डॉग्स खास आकर्षणाचा विषय ठरतोय. भारतीय सैन्य दलाचे जवान या रोबोटिक डॉग्सकडून प्रात्यक्षिक करून घेताना दिसत आहेत. या रोबोटिक डॉग्समुळे भारतीय सैन्याची अनेक कामं सुलभ होणार आहेत. सुरक्षेसंदर्भातल्या अनेक कामांसाठी याच डॉग्सचा वापर होऊ शकतो. चीननं पुन्हा एकदा कुरापत केली आहे. लडाखच्या हद्दीमध्ये घुसखोरी करत 2 वेगळ्या काउंटींची घोषणा चीननं केली आहे. हेयान आणि हेकांग या 2 वेगळ्या काउंटींच्या निर्मितीला चीननं मान्यता दिली आहे. मात्र या दोन्ही कथित काउंटी या लडाखमध्येच येतात. चीनच्या या चिथावणीखोर कृत्याचा भारतानं निषेध केलाय. ब्रह्मपुत्रा नदीवरही चीन उभारत असलेल्या प्रस्तावित अवाढव्य जलविद्युत प्रकल्पाबाबतीत भारताकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चीनमधील 3 महाप्रकल्पातून जेवढी ऊर्जा निर्मिती होते तेवढीच ऊर्जा निर्मिती एका प्रकल्पातून केली जाणार आहे. महत्वाची बातमी क्रिकेटच्या मैदानातनं येते. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं मोठी घोषणा केली आहे. रोहित शर्मा रिटायर होणार नाहीये. भारत आणि ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये 5वी टेस्ट सुरू आहे. या मॅचमध्ये कॅप्टन रोहित शर्मा मात्र बाहेर आहे. रोहित शर्माला काढलं की तो बाहेर बसला असा सवाल विचारला जात होता. त्यामुळे रोहित शर्मा रिटायरमेंट घेणार अशा चर्चा रंगल्या. याचं उत्तर आता रोहित शर्मानं स्वतः दिलंय. सध्या बॅटमधून रन्स निघत नाहीयेत. कामगिरी खराब असल्यानं आणि जो खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये त्याला संधी मिळावी म्हणून बाहेर बसण्याचा निर्णय घेतल्याचं रोहित शर्मानं आता स्पष्ट केलं. त्यामुळे रिटायरमेंटच्या अफवांना रोहित शर्मानंच पूर्ण विराम दिलाय. बॅट चालत नसल्यानं 5व्या टेस्टमधून माघार घेण्याचा मी निर्णय घेतला. जो खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये त्याला संधी मिळण्यासाठी बाहेर बसलो. मी 2 मुलांचा बाप आहे. कधी काय करायचं ते मला कळतं, मला माहिती आहे. मी खूप मेहनत करीन. मात्र हा निर्णय निवृत्तीचा नाही.
लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक माझी निवृत्ती ठरवणार नाहीत. आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप विशाल गवळीवर आहे, तर मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचा आरोप विशालची पत्नी साक्षीवर आहे. 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन आठवड्यांपासून गायब झालेली थंडी आता पुन्हा परतली आहे. होय, राज्यातल्या अनेक भागांमध्ये किमान तापमानात घट जाणवतेय. धुळ्यात 7 अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात अनेक भागांमध्ये पारा आता 10 अंशांपर्यंत घसरलाय. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात तापमानात कमालीची घट झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. धुळे 6.8, नंदुरबार 9, गोंदियात 10 अंश सेल्सिअस. जळगाव 10.4, संभाजीनगर 11, अहिल्यानगरही 11. बारामती 11, सिंधुदुर्ग 11. नाशिक 12, अमरावती 12. बीड 12, परभणी 12. आणि आता बातमी एका व्हायरल व्हिडिओची आहे. कुंभमेळ्यात सम्राट हर्षवर्धन यांचा पुतळा हटवून आता शिवरायांचा पुतळा उभारण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आणि त्यामुळे खरंच असं करण्यात आलंय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. प्रयागराज कुंभमेळ्यात शिवरायांचा पुतळा, सम्राट हर्षवर्धन यांचा पुतळा हटवला. काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य? प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात सम्राट हर्षवर्धन यांचा पुतळा हटवून शिवरायांचा पुतळा बसवलाय असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल केला जातोय. सम्राट हर्षवर्धन यांच्या पुतळ्यावरून आधीच राडा झाला होता, त्यामुळे पुन्हा हा पुतळा हटवून तिथे शिवरायांचा पुतळा बसवलाय का? या दाव्यात किती तथ्य आहे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. मात्र त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय ते पाहूया. उत्तर प्रदेश सरकारनं प्रयागराजमध्ये महाकुंभ आयोजित करण्यासाठी भव्य व्यवस्था केली. सम्राट हर्षवर्धन यांचा पुतळा हटवून शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. हा मेसेज व्हायरल झाल्यानं आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. ज्या ठिकाणी सम्राट हर्षवर्धन यांचा पुतळा होता त्याच ठिकाणी सरकारनं खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय का हे जाणून घेऊया. 21 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये 10 सेकंदावर 2 ब्रिजच्या मध्येच शिवरायांची मूर्ती असल्याचं दिसतं. या व्हिडिओतील फ्रेम आम्ही रिव्हर्स सर्च केली. त्यावेळी सोशल मीडियावर हा व्हिडिओ 20 डिसेंबर 2024 रोजी अपलोड केल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलंय ते पाहूया. व्हायरल व्हिडिओ प्रयागराजच्या कुंभमेळ्यातला नाही. सम्राट हर्षवर्धन यांचा पुतळा CMP तिराहा इथे आहे. योगी सरकारनं पुतळा 1 किलोमीटर दूर हलवून पुन्हा बसवला. शिवरायांचा पुतळा संभाजीनगरच्या क्रांती चौकातील आहे. सम्राट हर्षवर्धन कोण होते त्यावर एक नजर टाकूया. हर्षवर्धन यांनी जवळजवळ 41 वर्ष राज्य केलं. या काळामध्ये त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार जालंधर, पंजाब, काश्मीर, खानदेश, नेपाळ आणि बल्लभीपूर पर्यंत केला असं म्हणतात. इसवी सन 590 ते 647 या काळात हर्षवर्धन हे कुंभमेळ्यात प्रयागराजला यायचे. त्यावेळी ते कुंभमेळ्यात दानधर्म करायचे. त्यामुळे त्यांचा पुतळा प्रयागराजमध्ये बांधलाय. मात्र सम्राट हर्षवर्धन यांचा पुतळा हटवून शिवरायांचा पुतळा बसवल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला आहे.